नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीतच जुंपल्याचं चित्र आहे, पाहूयात. लोकसभेमधल्या पराभवाचा खापर फोडण्यावरून महायुतीमध्ये जुंपली. मेळाव्यानंतर शिंदे गट आक्रमक, भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाच्या निशाण्यावर. जागा वाटपावरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे. भाजपने विधानसभेत आम्हाला समसमान जागा द्याव्यात, शिवसेना नेते रामदास कदम यांची मागणी. मोदी शहांकडे विधानसभेच्या 100 जागा मागा, 90 आमदार निवडून आणू. विधानसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये रामदास कदमांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे 3ही नेते मिळून घेतील. जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीमध्ये होईल. रामदास कदमांच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. भाजपनंतर अजित पवार शिंदे गटाच्या निशाण्यावर. अजितदादा उशिरा आले असते तर आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती, शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य. तर अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयामध्ये गोसावी बनून फिरावं लागलं असतं. शिवसेना नेते रामदास कदम यांना अमोल मिटकरी यांच्याकडून प्रत्युत्तर. तर रायगडची जागा तटकरेंना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. सुनील तटकरे माझ्यामुळे निवडून आले. शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य. अमोल कीर्तीकरांचा पराभव संशयास्पद, भ्रष्ट निर्णय अधिकारी का नेमला. शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचा सरकारला खर्च आहे. रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये. वायकरांचा विजय संशयास्पद. भरत शहा यांची वकिलामार्फत लोकसभा सचिवांना नोटीस.